संदर्भात आपण चर्चा करूयात, प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई नमस्कार, एनडीटीव्ही मराठीवर आपलं स्वागत आहे। एकीकडे विविध चर्चा राजकीय वर्तुळात असताना थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8ही खासदार आज मोदींना भेटले। आपली पहिली प्रतिक्रिया। मला असं वाटतंय की एकदा भेटले, दोनदा भेटले समजू शकतो आपण, परंतु ज्या वारंवार भेटी होत आहेत त्यामुळे निश्चितपणे अनेक लोकांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे। मात्र या भेटीचं नेमकं कारण काय याची स्पष्टता महाविकास आघाडीचा धर्म म्हणून ही जर राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून आली तर ते अधिक श्रेयस्कर ठरेल। दुसरी गोष्ट अशी की डिलिमिटेशन बिल संसदेत मांडलं जाण्याची जेव्हा शक्यता वर्तवली जाते किंवा ते मांडलं जाणार आहे, अशा काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची भूमिका नेमकी काय असेल। आणि महिला आरक्षण विधेयकाला आधी पाठिंबा देऊन झालेला आहे, मात्र डिलिमिटेशन बिल यावर महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांची भूमिका ठरलेली आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय ती स्पष्ट व्हायला हवी। निश्चित सुषमाताई, मवियाची किंवा आपण म्हणूयात व्यापक अर्थाने इंडिया आघाडीची जी भूमिका आहे ती ठरलेली आहे, मात्र डिलिमिटेशन संदर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी काही वेगळा विचार करू शकते का, आणि तसा केल्यास मग मवियाचा नेमका काय निर्णय असेल? नाही, मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका डिलिमिटेशनची जर एकदा त्यांनी स्पष्टपणे मांडली, कारण भेटी वारंवार होत आहेत, मात्र भेटीच्या दरम्यान काय घडलं हे त्यांनी सांगणं जास्त सोयीस्कर असं म्हटलं। आणि त्यामुळे या सगळ्या भेटींच्या दरम्यान जी काही भूमिका त्यांची ठरते ती भूमिका जर त्यांनी एकदा स्पष्ट केली तर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय ती स्पष्ट करणे सोपे जाईल। त्यामुळे ती संदिग्धता त्यांच्याकडून असू नये असं आम्हाला वाटतंय। बाकी लढायचं आम्ही ठरवलंय, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, लढणे क्रमप्राप्त आहे। निश्चित सुषमाताई, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद।